हॅलो एव्हरीवन, टुडे वी विल लर्न द न्यू मेडिसिन दॅट इज द सिम्पायटम. सिम्पायटम ही मेडिसिन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण सिम्पायटम ही जी मेडिसिन आहे तर त्याची इंजुरी एक्झाममध्ये विचारतात. तर सिम्पायटम ही जी मेडिसिन आहे तर ती बोन इंजुरीसाठी दिली जाते. मग कोणत्या इंजुरीसाठी? ज्यावेळेस इंजुरी फ्रॉम फॉल म्हणजे पडल्यानंतर ज्यावेळेस बोन फ्रॅक्चर वगैरे होतं त्या केसेसमध्ये आपण सिम्पायटम ही मेडिसिन देऊ शकतो. त्याचबरोबर ज्यावेळेस दोन बोन पूर्णपणे सेपरेट झालेले असतात तर त्या सेपरेट झालेल्या बोन्सला जॉईन करण्याचं काम ही सिम्पायटम मेडिसिन करते. त्या केसेसमध्ये मग आपण ही मेडिसिन देऊ शकतो. तर सिम्पायटमचं जे काही कॉमन नेम आहे तर ते आहे कॉम्फ्रे, आणि याची जी फॅमिली आहे तर ती आहे की बोरिग्नेसी फॅमिली. त्यानंतर क्लिनिकल तर बोन फ्रॅक्चरमध्ये देऊ शकतो. त्याचबरोबर ज्यावेळेस आईजला इंजुरी वगैरे झाली तर त्या केसेसमध्ये किंवा दोन बोन्स पूर्णपणे सेपरेट झालेले आहेत अशा केसेसमध्ये आपण सिम्पायटम ही मेडिसिन देतो. त्यानंतर आहे की स्पिअर ऑफ ॲक्शन, म्हणजे ही मेडिसिन कोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट करते. तर ही मेडिसिन याची जी मेन ॲक्शन आहे तर ती आहे की बोन्सवरती, कारण बोन इंजुरीच्या केसेसमध्ये फ्रॅक्चरमध्ये ही मेडिसिन देतात. त्याचबरोबर जे पेरिऑस्टियल रिजन वगैरे आहे त्या ठिकाणी पेन वगैरे होत असेल तर ते पेनला रिड्यूस करण्याचं काम ही सिम्पायटम करते. म्हणजे मेन जी ॲक्शन आहे याची कुठे आहे तर बोन्सवरती वगैरे आहे. सिम्पायटम फॅसिलेट द युनियन ऑफ द फ्रॅक्चर बोन्स थ्रू द प्रोडक्शन ऑफ द कॅलस फॉर्मेशन. म्हणजे ज्यावेळेस बोनचं फ्रॅक्चर वगैरे होतं, म्हणजे बोन फ्रॅक्चर झालेलं असतं आणि त्या ठिकाणी ते जॉईन होण्यासाठी कॅलस फॉर्मेशन होणं इम्पॉर्टंट असतं. तर त्या कॅलस फॉर्मेशनचं जे ही सिम्पायटम मेडिसिन जे येतं ते कॅलस फॉर्मेशन करते आणि त्यानंतर जे युनियन ऑफ बोन्स जे येतं ते होतं. देन आफ्टर द फ्रॅक्चर ऑफ बोन्स म्हणजे जे काही पेन असतं, प्रिकिंग टाईपचं पेन जे येतं ते असतं, तर त्या पेनला रिड्यूस करण्याचं काम ही सिम्पायटम मेडिसिन करते. बरोबर जे काही पॉईंट ऑफ फ्रॅक्चर आहे त्या ठिकाणी इरिटेबिलिटी होत असते पेशंटला. त्याचबरोबर जे काही त्याचं सराउंडिंग जे रिजन आहे दॅट इज कॉल्ड पेरिऑस्टियल रिजन, तर त्या पेरिऑस्टियल रिजनमध्ये पेन होत असते तर त्या पेनला किंवा जे काही सोअरनेस वगैरे आहे त्याला रिड्यूस करण्याचं काम ही सिम्पायटम मेडिसिन करते. देन द पेन इन द आय रिजन ऑर द मॅकॅनिकल इंजुरी, म्हणजे आईजमध्ये जर एखादी इंजुरी झाली मॅकॅनिकल इंजुरी फ्रॉम द ऑप्टिस बॉडी, किंवा वेन द इन्फंट हिट्स टू द मदर आय, तर इन्फंटने जर मदर आयला हिट्स केलं तर त्या केसेसमध्ये जर सपोज इंजुरी झाली तर तिथे आपण सिम्पायटम ही मेडिसिन देऊ शकतो. त्याचबरोबर जर पेशंटमध्ये बॅक एकचं पेन होत असेल वगैरे तर त्या केसेसमध्ये सुद्धा आपण सिम्पायटम ही मेडिसिन देऊ शकतो. त्यानंतर आहे की एलिमेंट फ्रॉम की फ्रॅक्चर आहे, इंजुरीज आहे फ्रॉम द फॉल. त्यानंतर आहे की फ्रॅक्चर ऑफ बोन्स वगैरे. सिम्पायटम इट इज द एक्सलंट रेमेडी फॉर द फ्रॅक्चर ऑफ बोन्स, म्हणजे फ्रॅक्चर ऑफ बोनसाठी ही सगळ्यात बेस्ट रेमेडी जी आहे तर ती आहे. त्याचबरोबर एखादी मॅकॅनिकल इंजुरी वगैरे झाली तर त्या केसेसमध्ये आपण ही मेडिसिन देऊ शकतो. त्याचबरोबर व्हेन सेपरेट द टू बोन्स, तर त्या सेपरेट झालेल्या बोन्सला जॉईन करण्याचं, युनियन करण्याचं काम सिम्पायटम ही मेडिसिन करते. अँड सिम्पायटम इट रिड्युसेस द प्रिकिंग टाईप ऑफ पेन इन द फ्रॅक्चर ऑफ बोन्स. म्हणजे जे काही प्रिकिंग टाईपचं पेन वगैरे होत असतं ज्या ठिकाणी फ्रॅक्चर झाले तर त्याला रिड्यूस करण्याचं काम करते. त्याचबरोबर जे काही इरिटेबिलिटी होते त्या पॉईंट ऑफ फ्रॅक्चरला त्याला सुद्धा रिड्यूस करण्याचं काम ही मेडिसिन करते. दिस मेडिसिन इज ऑल्सो हिल्स द वुंड, म्हणजे एखादी वुंड जखम वगैरे झाली तर त्याला हील करण्याचं काम सुद्धा ही मेडिसिन जी आहे तर ती करते. त्याचबरोबर मॅकॅनिकल इंजुरी इन द आईज, म्हणजे आईजमध्ये एखादी ऑप्टिस बॉडीमुळे किंवा एखाद्या म्हणजे इन्फंट हिट्स टू द मदर आईज तर इंजुरी वगैरे झाली तर त्या केसेसमध्ये सुद्धा आपण ही मेडिसिन देऊ शकतो. अर्निका आणि कॅलेंडरला ज्याप्रमाणे इंजुरीच्या केसेसमध्ये ॲक्ट वगैरे करतात सेम, तर ही मेडिसिन सुद्धा त्याला फॉलो करते. दिस सिम्पायटम रिड्यूस द इरिटेबिलिटी अँड द सोअरनेस ऑफ द पेरिऑस्टियम, म्हणजे जे काही बोनचे सराउंडिंग एरियाज असतो पेरिऑस्टियल रिजन वगैरे तर त्याचं सोअरनेसला कमी करण्याचं काम करते. त्याचबरोबर इरिटेबिलिटीला सुद्धा कमी करते. आणि ज्यावेळेस दोन बोन्स पूर्णपणे कट झालेले असतात तर त्या दोन बोन्सला जॉईन करण्याचं काम किंवा युनियन करण्याचं काम जे येतं ते सिम्पायटम करते. तर सिम्पायटमचे जे काही बोन इंजुरी वगैरे आहे, म्हणजे मेन याची ॲक्शन आहे की बोन इंजुरी, तर त्याची बोन इंजुरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कम्पॅरिझनमध्ये, किंवा सेपरेट ACQ साठी सुद्धा विचारतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल.